सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी बघायला मिळाली। कालच्या आरक्षण बैठकीवरून विरोधकांमध्ये अधिवेशनात गोंधळ झालेला आहे। आरक्षणावरून अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांची राळ बघायला मिळाली। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत। अध्यक्ष महाराज, तेढ निर्माण होत आहे। अध्यक्ष महाराज, या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला। अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे। यांना ना ओबीसींची पडली आहे, न यांना मराठ्यांची पडली आहे। माझं या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला, अध्यक्ष महाराज, की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये, हे आज जाहीर करून टाका। या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे। त्यांचा पर्दाफाश झालेला आहे। ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं, चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं, त्यावेळेला राजकारण करण्यासाठी, निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात। अध्यक्ष महाराज, ज्या वेळेला बोलायला बोलवलं तर का नाही आले? का नाही आले अध्यक्ष महोदय? हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय। काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्वपक्षीय बैठक बोलवली, बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते, अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू, आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय? विषय हा आहे महत्वाचा, ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, जाताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे? अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर, सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता घ्या महायुती सरकारने केलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर यांना विरोधकाची आठवण झाली। अध्यक्ष महोदय, खरं तर यापूर्वी एक बसून घ्या, असं चालणार नाही सभागृह, असं चालणार नाही सभागृह। अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उबाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे। आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय, जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, 40 वर्ष मागणी होती, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती, मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे। 40 वर्ष सत्तेत होतात, त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। तर मराठा आरक्षणावरती विधान परिषदेत गदारोळ बघायला मिळाला। सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांची राळ बघायला मिळाली। कालच्या सर्वपक्षीय बैठकीवरून विरोधकांचा परिषदेमध्ये गोंधळ बघायला मिळाला। काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती
याला आम्ही काल सभागृहातही मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती. जागेवर जाऊन ज्या बसलेलं नाही, पद्धतीनं असं कसं सरकार- काय चाललं? दादा जागेवर बसा, आपापल्या ज्या जागेवर जाऊन पद्धतीनं बसा, तर सरकार- तुम्हाला ऐकू येईल. तर मी म्हणत या होतो, सगळ्या दहाला सांगितलं- आरक्षण ज्यांना दहाला पाहिजे- सांगितलं जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा, दोन्ही सत्ताधारी पक्ष. मी देते ना पण यांचं झालं, यांना देते ना परवानगी, त्यांचं चालूच आहे. अहो गोंधळ सुरू झालं तर मी काय करणार? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या सर्व पक्षाची पक्षप्रमुखांची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती. परंतु सभापती महोदय, पुतण्या मावशीचं प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होतं ते काल एक्सपोज सभापती महोदय झालेत. राज्याचे नेते शरद पवार हे अपेक्षित होतं. मराठा आरक्षणावरती विधान परिषदेत गदारोळ बघायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांची राळ या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीवरून विरोधकांनी गोंधळ घातलेला आहे, गदारोळ बघायला मिळालेला आहे. मराठा आरक्षणावरती विधान परिषदेमध्ये गदारोळ झालेला आहे.